पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 1.5 कोटी बालकांना आरोग्य विभाग देणार जंतनाशक गोळ्या। तर राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार। राज्यातील गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या घटली। पहिल्या टप्प्यामध्ये 175 कारखान्यांकडून गाळप सुरू। डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी 12 पैशांनी घसरला। रुपयानं प्रति डॉलर 84.72 इतका नीचांक गाठला। ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदत। चाचणीचे गुण नोंदवण्यासाठी आता 5 डिसेंबर ही अंतिम मुदत। दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला फटका। बाजारातील आवक घटल्यामुळे शेवग्याला किलो मागे 500 ते 600 रुपयांचा भाव। मुंबई ठाण्यासह पुण्यातील दरांमध्ये सुद्धा मोठी वाढ। कराड उत्तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुन्हा प्रतिक्रिया। ते पुन्हा सक्रिय। कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत पाटलांकडून मार्गदर्शन। परभणीमध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव। फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत।